पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आज सुरू झाला आहे। पळसपे इथून या दौऱ्याला सुरुवात झाली। आज सकाळी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री थेट पळसपे फाट्याच्या इथे पोहोचलेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते। गेल्या अनेक काळापासून इथे वेगवेगळ्या अडचणी आहेत, कामं पूर्ण होत नाहीयेत। लोक सातत्यानं या मुद्द्यावरून टीका करताना दिसतात। लोकसभा निवडणुकांच्या आधी सुद्धा हा मुद्दा गाजला होता। तत्पूर्वी गेल्या वर्षी गणपतीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक मोठं आंदोलनही केलं होतं। त्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांनी या रस्त्याची पाहणी केली होती, मुंबई गोवा महामार्गाची, पण अद्यापही हा रस्ता, त्यावरचे अडथळे तसेच आहेत। त्यामुळे अडथळ्यांच्या विना मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार असं विचारलं जात आहे। उदय, मुख्यमंत्री स्वतः पोहोचलेत या मार्गाची पाहणी करण्याकरता। कोण कोण अधिकारी बरोबर आहेत आणि काय काय होतंय आता? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे फाटा, जिथून मुंबई गोवा महामार्गाची सुरुवात होते, अशा ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते या महामार्गाची पाहणी करणार आहेत। गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची डागडुजी आहे ती पूर्ण करण्याचा त्यांनी इशारा जो आहे हायवे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला होता आणि अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं होतं की गणेशोत्सवापूर्वी आम्ही हा हायवे जो आहे तो पूर्णपणे दुरुस्त करू। मात्र अद्याप दुरुस्तीचे काम जे आहे ते पूर्ण झाले नाही, त्यामुळे हायवेची दुरुस्ती कुठपर्यंत आलेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल जवळ असलेल्या पळसपे फाटा इथे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत नॅशनल हायवे प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी इथे आहेत आणि त्यांच्याकडनं ते संपूर्ण महामार्गाची पाहणी करतात। आणि हा महामार्ग जो आहे तो अतिशय धोकादायक असा बनलेला आहे। वाहतूक करत असताना अनेक ठिकाणी 90 अंश कोनामध्ये जे डायव्हर्जन केलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहेत। काही प्रसंगी तर अनेकांचे जीव देखील प्रवाशांचे या महामार्गावरती गेलेले आहेत। त्यामुळे अतिशय धोकादायक महामार्ग हा बनलेला आहे आणि या महामार्गावरनं गणेशोत्सवासाठी जे कोकणवासीय कोकणामध्ये जाणार, प्रवास करणार, त्यांचा प्रवास जो आहे तो सुरक्षित व्हावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्यापूर्वी हायवे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक देखील घेतली होती आणि या बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारेवरती धरलं होतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या हायवेची दुरुस्ती जी आहे ती तात्काळ करावी अशी त्यांनी मागणी केली होती। तसा इशारा देखील त्यांनी दिला होता आणि त्या संदर्भात नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही लवकरात लवकर ही हायवेची दुरुस्ती करू असं सांगितलं होतं। मात्र अद्याप त्या हायवेची दुरुस्ती जी आहे ती केली नव्हती। काही वेळेला इथे आपण पाहिलेलं आहे की स्थानिक जे रहिवासी जे आहेत, रायगडवासी जे हायवेच्या लगत राहणारे लोक आहेत, त्यांनी अनेकदा आंदोलनं केलेली आहेत, निदर्शनं देखील केलेली आहेत। आज देखील अनेक ठिकाणी इथे आंदोलनं जी आहेत हायवेच्या संदर्भात सुरू असल्याची माहिती मिळते आणि या सर्व आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेटणार आहेत। पळसपे फाटा इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीच्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। स्थानिक नागरिकांशी देखील ते इथे बातचीत करतायत आणि या हायवेची दुरुस्ती तात्काळ करावी, येणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी ते नॅशनल हायवेच्या जे प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना देखील घटनास्थळी त्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्यासोबत कामाची पूर्तता कुठपर्यंत झालेली आहे आणि कधीपर्यंत होईल याची पूर्ण पाहणी जे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेताना आपल्याला पाहायला मिळतात। बरं, इथे ज्यांच्याकडे या रस्त्याचं काम आहे हे वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडे आहे आणि नॅशनल हायवे अथॉरिटी सुद्धा या सगळ्या विषयात लक्ष घालते, राज्य सरकारही काही ठिकाणी लक्ष घालत आहे। यांचे संबंधित अधिकारी उपस्थित आहेत या ठिकाणी। आधी काही बैठक झाली किंवा या पाहणीनंतर पुन्हा एकदा काही बैठक होणार आहे या अधिकाऱ्यांच्या बरोबर? कामं कधी वेळेत कशी पूर्ण होणार? कारण गणपती आता जेमतेम 1.5-2 आठवड्यांवर आले। अगदी बरोबर मिलिंदजी, इथे नॅशनल हायवे अथॉरिटीचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत। रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या तिन्ही जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो आणि तिन्ही जिल्ह्यांमध्ये जिथे या महामार्गाची कामाची पूर्तता जी आहे ती अद्याप झाली नाही अशा ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री जाऊन पाहणी करणार आहेत। जिथे आंदोलन करतायत, निदर्शनं करतायत अशा ठिकाणी देखील त्यांच्याशी ते बोलणार आहेत। एकूणच या महामार्गावर आपण पाहतो आहोत की अतिशय बिकट आणि धोकादायक असा हा महामार्ग झालेला आहे, कारण या महामार्गावर प्रवास करणं अतिशय धोकादायक बनलेलं आहे। काही वेळेला आपण पाहतो आहोत की जे प्रवासी आहेत त्यांचा अपघात होतो मोठ्या प्रमाणात आणि अपघात झाल्याचं काही कठीण प्रसंगी जिथे आपण पाहतोय की प्रवास करावा लागतो। येणारा जो सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि कोकणामध्ये हा उत्सव गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्यामुळे
निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः इथे महामार्गाची पाहणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उदय, मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणखीन कोण कोण नेते इथे उपस्थित आहेत? कोणकोणत्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत? त्यांच्या या पाहणी दौऱ्यामध्ये एकूण आपण पाहिलं तर स्थानिक आमदार जे आहेत कर्जत खोपोलीचे महेंद्र सुर्वे हे इथे उपस्थित आहेत. त्यावर रायगडचे महाड येथील शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगावले हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हायवे अथॉरिटीचे जे नॅशनल हायवे अथॉरिटीचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि रायगड जिल्ह्यातल्या सर्वप्रथम महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे करणार असल्याची माहिती मिळते. उदय, या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही माध्यमांशी बातचीत केली किंवा काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आहेत आणि काही ठिकाणी रस्ताच अपूर्ण आहे, म्हणजे कामच नीट पूर्ण होऊ शकलेलं नाही, तर याबद्दल काही मुख्यमंत्री म्हणालेत का किंवा अधिकाऱ्यांना काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक अधिकाऱ्यांशी प्रत्येक टप्प्याची जी पाहणीचा एकूण आढावा घेताना ते पाहायला मिळतात की रस्त्यांची एकूणच दुर्दशा झालेली आहे आणि एकूणच या रस्त्यांची दुरुस्तीचं काम जे आहे ते कुठपर्यंत आलेले कधीपर्यंत होणार. कारण गणेशोत्सव जरी 7 सप्टेंबर पासून सुरू होत असला तरी देखील एकूण गणेश मूर्तींचं आगमन जे आहे ते 1 सप्टेंबर पासून होणार आहे. त्यामुळे कोकणात जे कोकणवासीय गणेश भक्त जाणार आहेत त्यांना 1 सप्टेंबर पासून संपूर्ण महामार्ग जो आहे तो सुरळीत आणि सुरक्षित प्रवास करता यावा या दृष्टिकोनातून त्यांची पाहणी दौरा असल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः हायवे अथॉरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसते. आपल्याला पाहायला मिळते की खूप मोठा ताफा जो आहे कारचा तो मुख्यमंत्र्यांचा आहे आणि एकूणच पाहणी दौरा जो आहे तो इथे धावता पाहणी दौरा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. पुढे कोलाड आणि माणगाव पर्यंत काही मोठ्या प्रमाणात जे स्थानिक नेते आहेत कार्यकर्ते ते निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याशी देखील बातचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती मिळते. पोलिसांचा ताफा गेला उदय